आम्ही निवडणुकीपूर्वी जेव्हा आमच्या प्रचाराला फिरत होतो तेव्हाच आम्ही लोकांना आश्वासन दिलं आहे की प्रथम आम्ही या प्रभागाचं काम प्रथम हा रस्ता करू. जसा आता शिवाजी चौकापासून तर पावडे चौक, धंतोली चौक आणि ठाकरे मार्केट हा जो हे तीनही रस्ते इतके बेकार परिस्थितीत आहे. आणि पावसाळ्याच्या वेळेस नगरपालिकेकडून थोडा मुरूम आणि चुली टाकण्यात आली. त्या मुरुमाचा एवढा त्रास होऊन राहिला धुळीमुळं. व्यापारी त्रस्त आहे, नागरिकही त्रस्त आहे, लोकायले बिमाऱ्या होऊन राहिल्या, दमाचा त्रास आहे, अस्थमाचा त्रास आहे. आम्ही 1 महिन्या अगोदर निवेदन दिलं होतं, पण त्याच्यावर आम्हाला लेखी असं काही उत्तर नगरपालिकेकडून प्राप्त झालेलं नाही. आणि चर्चा अशी आहे का हा रोड मंजूर आहे. आज जेव्हा वास्तविकता पाहिली तर हा रोड कुठल्याच निधीमध्ये मंजूर नाही आहे. पण आता आम्हाला मुख्याधिकारी साहेबांनी सांगितलं का इस्टिमेट TSला पाठवला आहे, त्याचे 2 लाख रुपये जीवन प्राधिकरणकडे त्यांनी भरलेले आहे. 2-3 दिवसामध्ये ते TS होऊन आल्यावर ते प्रस्ताव कलेक्टरकडे सादर करणार आणि कलेक्टरकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याची कॉपी आम्हाला 2 नगरसेवकाला ते देणार. त्यानंतर ते प्रकरण DPDCमधून मंजूर करायला त्यांनी स्पष्ट सांगितले का मी प्रशासकीय काम करू शकतो, पण तुम्हाला राजकीय शेवटी DPDC म्हटलं तर आपल्याला माहीत आहे. तर आम्ही पालकमंत्री साहेबाला आज जमलं तर आजच भेटायला जाणार आहोत का इथून गेलेलं प्रकरण तुम्ही ताबडतोब मंजूर करा. लोकांचे हाल जे होऊन राहिले याच्यापासून आम्हाला मुक्ती द्या. याकरता आम्ही पालकमंत्र्याला सुद्धा आज भेटणार. आणि याच्यावर जर 1 महिन्याच्या आत काही मार्ग निघाला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन, तो रस्ता, ट्रॅफिक बंद करण्यात येईल, एवढं मी आज या प्रसंगी सांगतो. आज प्रभाग क्रमांक 7 मधील घुग्गुसकर गॅरेज ते पावडे चौक आणि पावडे चौक ते धंतोली चौक आणि धंतोली चौक ते ठाकरे मार्केट या रस्त्याच्या मागणीसाठी आम्ही इथे आलेलो होतो. मागे 24 डिसेंबर रोजी आम्ही यांना एक निवेदन दिलं होतं. मुख्याधिकारी यांना निवेदनात आम्ही मागणी केली होती की लवकरात लवकर त्या रस्त्याचं नवीन बांधकाम करावे अशी आम्ही त्यांना विनंती केली होती. आणि जर तो 15 दिवसात त्याचं आम्हाला लेखी उत्तर मिळालं नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा पण त्या निवेदनात देण्यात आला होता. त्यानंतर 20 दिवस झाले नगर परिषदद्वारे आम्हाला कोणतेही लेखी उत्तर मिळालं नाही आणि त्यांनी आम्हाला त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नाही. त्यासाठी आज आम्ही इथे आमचा मोर्चा घेऊन इथे आम्ही आलो आणि त्यांना जाब विचारला. त्यांनी आता आम्हाला असं सांगितलं आहे की त्यांना पहिली गोष्ट तर आम्ही त्यांना हे दाखवलं की बा तिथे जनता किती त्रस्त आहे. धुळीमुळं तिथचे रोजगार संपलेले आहे, लोकांना रोजगार नाही, लोकांचे धंदे बंद पडून राहिले, म्हणजे तिथल्या महिला त्रस्त आहे ते धुळीमुळं आणि लोकांचे आरोग्य धोक्यात आहे कारण की धुळीमुळं दम्याचा खूप तिथे त्रास वाढला लोकांमध्ये. त्यासाठी आज आम्ही इथे आमचे सगळे प्रभागातले नागरिक आणि दोन्ही नगरसेवक मुन्नाभाऊ झाडे आणि श्वेता पाठक आम्ही सगळी जनता इथे आलेलो आहे आणि आम्ही आमचं निवेदन दिलं आणि इथे धडक मोर्चा आमचा इथे आणला आणि त्यांना आता विचारलं तर अजूनपर्यंत कोणत्याही निधीमध्ये तो रस्ता मंजूर नाही आहे. आता ते आम्हाला सांगून राहिले की आम्ही आता प्रस्ताव पाठवून राहिलो, तो प्रस्ताव मान्य होईल तेव्हा आम्ही लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू. पुढील भूमिका आमची हीच आहे की आम्ही तो रस्ता घेणारच. म्हणजे आता आम्ही यांना एक निवेदन दिलं, त्याच्यात आम्ही सांगितलं आहे की या 15 दिवसात जर आम्हाला यांनी अधिकृतपणे कोणतंही उत्तर दिलं नाही तर आम्ही तिथे ठिय्या मांडू आणि तो रस्ता जाम करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.